नमस्कार मित्रांनो, मी किरण कांबळे आपले स्वागत करतो आपल्या सागर कम्प्युटर उदयनगर मराठी यूट्यूब चॅनलला। दररोज शासकीय योजनांच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया। प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, 1,00,000 रुपये कर्ज व 15,000 रुपये अनुदान यासाठी अर्ज कसा करायचा व हे अनुदान कसं मिळवायचं यासाठी आपण गुगल क्रोमवरती PM विश्वकर्मा या साईटवर येऊया। आपण आपल्या गुगल क्रोममध्ये PM विश्वकर्मा असं टाईप करूया। त्यानंतर असा एक इंटरफेस आपल्यासमोर ओपन होईल। त्यामध्ये आपण मुख्य पृष्ठावर आल्यानंतर PM विश्वकर्मा योजनेबद्दल माहिती बघूया। त्यात PM विश्वकर्मा योजनेसाठी परंपरेने हातसाधने आणि उपकरणे वापरून काही ना काही निर्माण करणारे करोडो विश्वकर्मा या देशाचे निर्माते आहेत। आपल्याकडे लोहार, सोनार, सुतार, शिल्पकार, कारागीर, गवंडी इत्यादी असंख्य लोकांची यादी आहे। या सर्व विश्वकर्माच्या मेहनतीला पाठिंबा देण्यासाठी देशाने प्रथमच विविध प्रोत्साहनपर योजना सुरू केलेल्या आहेत। तर त्यामध्ये बघा, तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल सर्वप्रथम, आणि त्या प्रशिक्षणाचं वेतन सुद्धा तुम्हाला या योजनेमध्ये दिल्या गेलेलं आहे। तर या योजनेसाठी पात्रता काय आहे, तर त्याच्या पात्रतेचे निकष आपण यामध्ये बघणार आहोत। तर पात्रतेमध्ये सर्वप्रथम स्वयंरोजगाराच्या आधारावर असंघटित क्षेत्रातील कामगार या योजनेसाठी अर्ज करू शकतात। तर अर्जदाराचे वय हे 18 वर्ष पूर्ण असावे। 18 वर्ष पूर्ण असलेले उमेदवार या योजनेसाठी अर्ज करू शकतात। PM विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज करताना अर्जदाराने या अगोदर कुठल्याही प्रकारचे लोन घेतलेले नसावे, म्हणजे त्यावर कुठल्याही प्रकारचे कर्ज नसावे। जसं PMEGP, PM स्वनिधी किंवा मुद्रा गेल्या 5 वर्षात यापैकी कुठल्याही शासकीय योजनेचे किंवा कुठल्याही प्रकारचे लोन हे त्याने घेतलेले नसावे। नंबर 2, अर्जदारातील कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येते। ठीक आहे। त्यानंतर नंबर म्हणजे 3 पॉईंट आहे, सरकारी सेवेत असलेल्या व्यक्ती आणि त्याचे कुटुंब या योजनेअंतर्गत पात्र असणार नाहीत। म्हणजे जर गव्हर्नमेंट सर्वंटला जर कोणी असेल तर ते या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही। सरकारी सेवेत असलेले व्यक्ती आणि त्याचे कुटुंबीय, म्हणजे तुमच्या कुटुंबातील जर कोणी व्यक्ती गव्हर्नमेंट सर्व्हिसला असेल किंवा सरकारी नोकरीवर असेल तर तो या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही। योजनेचे फायदे काय आहेत ते बघूया। त्यामध्ये PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत तुमचं ट्रेनिंग एक 5 ते 7 दिवसाचं ट्रेनिंग असते। ते ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला एक ओळखपत्र दिलं जातं। जे ट्रेनिंग आहे ते 5 ते 7 दिवस म्हणजे 40 तासाचं मूलभूत प्रशिक्षण असते। त्यामध्ये जर आणखी इच्छुक उमेदवार असतील तर ते 15 दिवसही ट्रेनिंग तुमचं वाढवून घेऊ शकता। ते 15 दिवसाचे 120 तास हे ट्रेनिंग राहील तुमचं। त्यानंतर ते ट्रेनिंग कंप्लीट केल्यानंतर त्या ट्रेनिंग अंतर्गत तुम्हाला प्रशिक्षण वेतनही दिले जाते। जसं पर डे तुम्हाला 500 रुपये प्रमाणे वेतन दिले जाते। यामध्ये म्हणजे एका दिवसाचे 500, असे 15 दिवसाचे तुम्हाला ट्रेनिंगचे 500 रुपये प्रमाणे पैसेही मिळतील। त्यानंतर प्रशिक्षण पूर्ण केलं की प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला टूलकिटसाठी म्हणजे तुमचे वस्तू खरेदीसाठी 15,000 रुपये हे अनुदान दिले जातील। हे अनुदान स्वरूपात आहे, हे तुम्हाला भरण्याचं काम नाही आहे। हे 15,000 रुपये तुम्हाला मिळतील। त्यानंतर तुमचे ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही क्रेडिट सपोर्टही तुम्हाला मिळतो त्यामध्ये, म्हणजे तुम्हाला 1,00,000 रुपयापर्यंत लोन मिळते 18 महिन्याच्या परतफेडीत। तर त्यामध्ये तुम्हाला 5% व्याजाप्रमाणे हे 1,00,000 रुपये व्याज दिले जाते। आणि 1,00,000 रुपये तुम्ही लोनचे भरले म्हणजे ते नील केले की त्यानंतर तुम्हाला 2,00,000 रुपये लोन दिले जाते। त्याचाही व्याजदर हा 5% आकारला जातो। 5% व्याज आहे त्यावर। त्यानंतर जर तुम्ही
डिजिटल ट्रान्झॅक्शन करत असाल, जसं गुगल पे, फोनपे वगैरे जर वापरत असाल, तर तुम्ही ₹100च्या वरती जर व्यवहार करत असाल, तर प्रति ट्रान्झॅक्शन तुम्हाला ₹1 महिन्याला या योजनेअंतर्गत मिळतो. की अर्ज करण्यासाठी PM विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कागदपत्रे कोणती लागतील? तर त्यासाठी सर्वप्रथम तर तुमचे आधार कार्ड हे आवश्यक आहे. आधार कार्ड तुमचे अपडेट आधार कार्ड असायला हवं. म्हणजे आधार कार्डच्या बॅक साईडनं हे पतीचं किंवा वडिलांचं नाव केअर ऑफमध्ये असणे गरजेचे आहे. त्याशिवाय तुम्ही PM विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज करू शकत नाही. तर हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट्स आहे. PM विश्वकर्मा योजनेसाठी तुमचे आधार कार्ड सर्वप्रथम तुम्ही चेक करून घ्या. त्याच्या बॅक साईडने पतीचं किंवा वडिलांचं नाव असेल तरच तुम्ही PM विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज करू शकता. आणि त्यानंतर तुमचं पॅन कार्ड असणं आवश्यक आहे. त्यानंतर बँकेचं पासबुकही त्यामध्ये आहे. ह्या PM विश्वकर्मा योजनेसाठी आधार, पॅन आणि बँक पासबुक असणे गरजेचं आहे. आणि तुमच्या आधारला मोबाईल नंबरही आवश्यक आहे, लिंक असणे. मोबाईल नंबर लिंक असल्याशिवाय तुम्ही अर्ज करू शकत नाही. त्यानंतर तुम्हाला बायोमेट्रिक करावं लागते. म्हणजे तुम्हाला फिंगरप्रिंट, म्हणजे अर्जदाराचे फिंगरप्रिंट देऊन तुम्हाला त्या नोंदणी करावं लागते. त्यामुळे अर्जदार अर्ज भरण्यासाठी स्वतः हजर असणे गरजेचे आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.